नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण अश्मयुग आणि सिंधू संस्कृती यामधील जो महत्त्वपूर्ण घटक म्हणजे सिंधू संस्कृती, त्या सिंधू संस्कृतीची माहिती पाहण्यास जवळपास ती माहिती पूर्ण पाहत आलो आहे. त्यामध्ये जो आपला पेपर प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरमध्ये ज्या महत्त्वपूर्ण घडामोडीचा अभ्यास म्हणजेच तत्कालीन प्राचीन भारताच्या ज्या काही विविध बाबीचा अभ्यास करताना अश्मयुग आणि सिंधू संस्कृती हे प्रकरण क्रमांक 2 याबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम अश्मयुगाचे विविध आपण टप्पे पाहिले. त्यानंतर सिंधू संस्कृतीचा जे शोध लागला त्या शोधाबद्दलची माहिती, त्याचबरोबर सिंधू संस्कृतीमधील जे काही महत्त्वपूर्ण ठिकाण त्यामध्ये मोहेंजोदडो असेल, हडप्पा, कालीबंगन आणि लोथल ही महत्त्वपूर्ण जी काही सिंधू संस्कृतीमधील प्रमुख असे ठिकाण आणि या ठिकाणाच्या सहाय्यानेच सिंधू संस्कृती समजण्यास मदत होऊ लागली. आता ह्या सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेले जे काही अवशेष ज्या ठिकाणी ते उत्खनन करण्यात आलं, ह्या 4 ठिकाणी जे उत्खनन करण्यात आलं त्या उत्खननाच्या आधारे सिंधू संस्कृतीमधील अनेक अवशेष, हत्यारे, अवजारे ही मिळण्यास मदत झाली. दैनंदिन वस्तू असतील किंवा जे काही तत्कालीन स्थितीमध्ये वापरात येणाऱ्या दैनंदिन वस्तू या त्याच ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी मानव वस्ती करून राहत होता सिंधू संस्कृतीच्या कालखंडामध्ये ती त्या ठिकाणी आढळून आली. आणि ह्या सर्वांच्या आधारे जी नागरी संस्कृती, ज्याला सिंधू संस्कृतीला नागरी संस्कृती म्हणून ओळखली जाते, ही संस्कृती किती प्रगत किंवा विकसित झालेली होती ते यावरून समजून येतं. त्याचबरोबर या संस्कृतीच्या शोधामुळे प्राचीन काळाची जी संस्कृती, जी सिंधू संस्कृती सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून भारतातली ओळखली जाते, या संस्कृतीचे जे काही मूळ जे काही उत्खनन करून त्यावरून निष्कर्ष लावल्यानंतर त्या ठिकाणी सापडलेली शहराची रचना असेल, शहराची रचना असेल, त्या ठिकाणच्या विविध सोयीसुविधा असतील, हे समजण्यास मदत होते. कालच्या पिरियडमध्ये आपण ज्या सिंधू संस्कृतीतील प्रमुख ठिकाणे त्याच्यामध्ये मोहेंजोदडो असेल, हडप्पा, कालीबंगन आणि लोथल या शहरामधील महत्त्वपूर्ण बाबी, त्यामध्ये या शहराबद्दलची रचना म्हणजे ह्या शहराच्या रचनेबद्दलचा अभ्यास करताना काल आपण तत्कालीन स्थितीमध्ये शहराचे बांधकाम कसे होते, शहरामधील जे काही घराचे बांधकाम कसे होते, त्याचबरोबर तटबंदी या शहराची, रस्ते, विशाल इमारती, विशाल स्नानगृह, धान्य कोठार अशा विविधांगी बाबी तत्कालीन स्थितीमध्ये कशा महत्त्वपूर्ण विकसित करण्यात आल्या आणि त्याचा वापर त्या काळामध्ये होऊन गेला. आज आपण ज्या नाविन्यपूर्ण बाबी म्हणजे आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना नवीन घराची रचना करतो, अनेक वास्तूची रचना करतो, त्याचबरोबर खेडे विकसित करताना त्यामध्ये रस्त्याची व्यवस्था करतो, ही जी बाब आज आपण प्रत्यक्ष अंगीकार करतो किंवा जी काय निर्मिती करतो, ही बाब हजारो वर्षापूर्वी एका अश्मयुग म्हणजे अश्मयुगानंतर जो सिंधू संस्कृतीचा कालखंड आला त्यावेळेस आपल्या पूर्वजांनी म्हणजेच या सिंधू संस्कृतीच्या कालखंडातील मानवांनी एक विकसित संस्कृती अशी निर्मितीला आणली. ती संस्कृती निर्माण झाली, त्याचे अवशेष सुद्धा सापडले, म्हणून सिंधू संस्कृतीला नागरी संस्कृती म्हणतात. म्हणजे एक शहरी जीवनासारखं त्या काळामध्ये सुद्धा जीवन होतं. हे कशावरून समजतं तर त्या ठिकाणच्या शहराच्या रचनेवरून, शहराच्या विविधांगी बाबी, ज्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी आपण समजून घेतलो. त्यामध्ये मोहेंजोदडो या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे अवशेष सापडतात, काही हडप्पा, मोहेंजोदडो या ठिकाणी समांतर असे अवशेष किंवा विविध बाबी समांतर आढळून येतात. कालीबंगा असेल, लोथल असेल, या ठिकाणी विविधांगी बाबी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष आढळून येतात. आणि यावरून ही सिंधू संस्कृती ही विकसित संस्कृती, ही प्राचीन काळामध्ये विकसित झालेली संस्कृती म्हणून इतिहासामध्ये नोंद आहे. म्हणजे मानव आज प्रगती करणारा मानव हा विकसित मानव आज आपण म्हणतो, हे हजारो
पूर्वी मानवाने आपली प्रगती करून गेले, पण ही संस्कृती जी विकसित झाली, आतापर्यंत आपण सर्व संस्कृतीबद्दल माहिती पाहिली, मग या संस्कृती तशीच का टिकून राहिली नाही, किंवा ही संस्कृती काही काळानंतर लोप का पावली किंवा नष्ट का झाली, गाडली कशी गेली, जमिनीमध्ये गाडली गेली. आजच्या पिरियडमध्ये आपण ही बाब समजून घ्यायची की आपण सिंधू संस्कृती बघितली, सिंधू संस्कृतीचा शोध घेण्याचं काम 1920-21च्या कालखंडा 20-21-22च्या कालखंडामध्ये झाला. त्या ठिकाणची प्रमुख ठिकाणे बघितली, त्याचबरोबर या ठिकाणच्या शहराची रचना बघितली आणि या ठिकाणचे शहराचे प्रमुख वैशिष्ट्य सुद्धा बघितले. मग ही सिंधू संस्कृती आणि ती संस्कृती टिकून का राहिली नाही, नष्ट का झाली, याची कारणे बघणं आवश्यक आहे. म्हणून आजच्या आपल्या या पिरियडमध्ये आपण सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे, आता ही ऱ्हासाची कारणे कशी, ही सुद्धा तर्क मानलेली किंवा अंदाज मानलेला गेला की जशा पद्धतीने सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेल्या अवशेषावरून स्नानगृह सापडलं, त्याचनंतर जे काही तटबंदी सापडली, घरे सापडली, रस्त्याची व्यवस्था सापडली, सांडपाण्यासाठी नाल्याची व्यवस्था, त्याचबरोबर दिवाबत्तीची व्यवस्था, त्या ठिकाणचे अवजारे हत्यारे, जे काही मानवाचे अस्थी म्हणजे हाडं सापडले, त्यावरून मृत संस्कार करण्याची पद्धती, हे कशावरून आपल्याला समजतं, त्या ठिकाणला सापडलेल्या अवशेषावरून. त्याच पद्धतीने ह्या सिंधू संस्कृतीचा ऱ्हास का झाला किंवा ऱ्हासाची कारणे ही विविध इतिहासकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं आणि ती कारणे ही पाहत असताना जवळपास 5 प्रकारची कारणे, आणि हा सर्व अंदाज मानला गेला. हे कशावरून, त्या ठिकाणच्या सापडलेल्या त्या ठिकाणी सिंधू संस्कृतीमध्ये जी काही संस्कृती ही जमिनीमध्ये गाडली गेली, त्यावर जे काही आवरण किंवा थर निर्माण झाला किंवा त्यावर मातीचा संचय झाला, काही ठिकाणी मृत व्यक्ती सापडले, त्याचबरोबर नदीचा प्रवाह त्या ठिकाणून गेला किंवा त्या ठिकाणचे जे काही व्यक्ती असेल हे मृत व्यक्ती आढळले, यावरून नैसर्गिक उप असावा, असं वेगवेगळे मतमतांतर तत्कालीन स्थितीमध्ये काढण्यात आलं. त्यावरून सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे कोणती होती याबद्दल पाहणं आपलं आवश्यक आहे. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाबद्दल किंवा विनाशाबद्दल त्याचं मत मांडताना तो विनाश कसा व का झाला या संदर्भात निश्चित असं मत व्यक्त करता येत नाही, कारण त्या काळामध्ये निश्चित असा पुरावा म्हणजे अंदाज बांधण्याचं काम केलं, पण निश्चित असं मत मांडता येत नाही. या संस्कृतीचा ऱ्हास बाबत विविध तर्क आणि वितर्क काढले जातात किंवा विषेद केले जातात, अंदाज बांधला जातो. आता यावरून नंबर 1चं जे काही तर्क बांधला गेला, यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जी सिंधू संस्कृती नष्ट झाली किंवा एवढी विकसित संस्कृती का नष्ट झाली याबाबतचं मत मांडताना H.T. लॅम्ब्रिक नावाच्या एका इतिहासकाराने किंवा त्या इतिहास संशोधकाने आपलं मत मांडलं की सिंधू संस्कृतीच्या नगरावर किंवा नगराच्या बाजूने एक नद्याचं पात्र, जी सिंधू संस्कृती विकसित झाली होती त्यावेळेस वातावरणात बदल झाल्यानंतर सिंधू संस्कृतीच्या बाजूचं असणारं नदीचं पात्र हे शहरावर सिंधू संस्कृतीची शहरं हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, कालिबंगन किंवा अन्य जे स्थळं आहेत, भरपूर ठिकाणची अनेक स्थळं आहेत, या ठिकाणी वळलं गेलं किंवा प्रवाहित झालं. त्यामुळे नद्याचं पात्र बदललं गेलं आणि पावसाचे प्रमाण मोठे असल्यामुळे वातावरणामध्ये बदल झाल्याने पुराचं हे सर्व पाणी हे सिंधू संस्कृतीचे जे ठिकाण आहे याच ठिकाणामध्ये घरामध्ये आतमध्ये प्रवेश केला असावा. त्यामुळे ही सिंधू संस्कृतीचा विनाश झालेला आहे अशा प्रकारचं मत H.T. लॅम्ब्रिक यांनी मांडलं. यांचा मूळ हेतू, यांचा तत्कालीन स्थितीमध्ये मांडलेलं मत म्हणजे त्या काळातल्या स्थितीवर मांडलेलं मत म्हणजे जे वातावरणामध्ये बदल झाला आणि वातावरणात बदल झाल्यानंतर जो नदीला आलेला म्हणजे नद्याचा प्रवाह बदलला गेला त्याचा, आणि तेच पाणी सिंधू संस्कृतीच्या या ठिकाणामध्ये आतमध्ये प्रवेश केलं गेलं. त्यामुळे जी संस्कृती किंवा जे काही घरे होती ही पूर्णपणे नदीच्या पात्रावर गेली, म्हणजे नदीच्या पात्रामध्ये समाविष्ट झाली आणि त्यावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली. हे कशावर मांडलं तर त्या
अनेक ठिकाणावर नदीचं पात्र म्हणजे त्या ठिकाणी पाणी प्रवाहित झालेलं दिसून आलं. त्या ठिकाणी वाळू संचय झाला होता या हडप्पा मोहेंजोदडो या ठिकाणच्या शहरावर. यावरून नद्याचं पात्र बदलल्यामुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली असं मत मांडलं गेलं. हे नंबर 1चं मत किंवा एक तर्क मत व्यक्त करण्यात आलं. आता नंबर 2चा आहे तो म्हणजे नैसर्गिक कोप या संस्कृतीचं प्रमुख ऱ्हासाचं कारण असावं असं मत मांडण्यात आलं. आता नैसर्गिक कोपमध्ये काय येतं तर नैसर्गिक कोप यामध्ये जे काही आजार आज आपण वेगवेगळे आजार मानतो, जसं आजचं उदाहरण घेतलं तर कोरोनाची परिस्थिती आहे, त्याच पद्धतीने त्या काळामध्ये एक भयंकर असा कोणता तर रोग आला असावा आणि या रोगामुळे सर्व जे काही सिंधू संस्कृतीत राहणारे जे व्यक्ती होते ते पूर्णपणे त्या रोगामुळे मृत्यू पावले असावे. त्याचबरोबर त्यामुळे मानवाची जी वस्ती होती ही उजाड बनली असावी. म्हणजेच नैसर्गिक कोप हा त्या काळामध्ये सुद्धा येऊन गेला असावा आणि त्यामुळे जी सिंधू संस्कृतीतील लोक होते ते पूर्णपणे त्या ठिकाणी मृत्यू पावले असावे. त्यामुळे जी सिंधू संस्कृतीची ठिकाणे किंवा वस्ती होती पूर्णपणे नष्ट झाली असावी असं मानलं गेलं. हे 2 नंबरचं मत. नंबर 3चं होतं भूकंप किंवा महापूर. त्यामध्ये R.H. राईल्स, जॉन मार्शल, जी मॅके या इतिहास संशोधकांनी जी सिंधू संस्कृती नष्ट झाली किंवा सिंधू संस्कृती विनाशाकडे किंवा नष्ट होण्याचा प्रमुख कारण म्हणजे या संस्कृतीमध्ये भूकंप झाला असावा आणि हे भूकंप झाल्यानंतर नदीचा प्रवाह किंवा महापूर आला असावा, त्यामुळे सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला असं मत मांडलं. त्याचं कारण काय तर त्यांनी सिंधू संस्कृतीचं जे ठिकाण शोधून काढताना सिंधू संस्कृतीच्या या ठिकाणावर त्यामध्ये मोहेंजोदडो असेल, हडप्पा असेल, कालिबंगन असेल, लोथल असेल अशा शहरावर अशा शहराच्या ठिकाणी तत्कालीन स्थितीमध्ये जे काही 30 फूट मातीची साचलेले थर आढळून आले. म्हणजे त्या सिंधू संस्कृतीच्या जे ठिकाण होतं त्याच्यावर 30 फूट माती साचलेली आढळून आली. यावरून काय समजतं तर भूकंप झाला आणि पाण्याचा प्रवाह वाढला गेला आणि भूकंप आल्यानंतर जी माती खालचा थर हे वरच्या थरला येऊन बसला आणि 30 फूट माती या विविध ठिकाणावर येऊन साचली आणि त्यावरून या ठिकाणची सर्व जी काही मानव वस्ती नष्ट झाली असावी आणि जी भूकंप झाल्यानंतर जे काही नदीचे पाणी या शहरात प्रवेश केला असावं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणची जी काही मानव वस्ती पूर्णपणे नष्ट झाली असावी असं प्रकारचं मत भूकंप आणि महापुराबद्दलचं R.L. राईल्स आणि जॉन मार्शल, G.K. मॅके यांनी तत्कालीन स्थितीमध्ये मांडली. त्यानंतर चौथं एक कारण किंवा सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाचं कारण सांगताना D.P. अग्रवाल या इतिहास संशोधकांनी तत्कालीन स्थितीच्या सिंधू संस्कृतीच्या स्थळाची पाहणी केल्यानंतर दुष्काळामुळे शेतीवर प्रतिकूल असा परिणाम झाला आणि दुष्काळामुळे शेतीवर परिणाम झाल्यामुळे शेतीमध्ये उत्पन्नाचं साधन जे काही उत्पादन असेल किंवा धान्य असेल हे प्रमाण कमी झालं असावं. त्यामुळे अनेक लोकांची भूकमारी किंवा त्यांना अन्न मिळत नसावं. त्यामुळे या ठिकाणचे जे काही व्यक्ती होते ते नैसर्गिक वातावरणामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालं, पाण्याचा संचय कमी झाला, कमी पडल्यामुळे पाणी शेती नापीक झाली. अशा परिस्थितीमध्ये जीवन जगता येणं खूप अवघड झालं असावं आणि त्यामुळे या ठिकाणचे लोक ज्या ठिकाणी वस्ती निर्माण केलेली होती सिंधू संस्कृतीमध्ये विविध जी ठिकाणी हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंगन, लोथल इत्यादी अनेक अशी ठिकाणे होते, हे ठिकाण सोडून देऊन आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी किंवा आपली भूक भागवण्यासाठी आपल्या कुटुंबासहित ते शहर सोडून निघून गेले असं काही जणांनी मत मांडलं. म्हणजे बघा ह्या सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणामध्ये विविधांगी बाबीने मत मांडण्याचं कारण. त्यानंतर 5वं एक कारण होतं तो म्हणजे परकीयांच्या आक्रमणाने सिंधू संस्कृती नष्ट झाली असावी. काही इतिहासकाराच्या मते
जे आर्य, आता पुढच्या वैदिक संस्कृतीमध्ये तो भाग येणारच आहे. जे सिंधू संस्कृतीबद्दल मत मांडताना जे आर्य आर्याच्या आक्रमणाने जे काही विदेशातील लोक भारतात आले किंवा त्या काळामध्ये या भारत खंडामध्ये आले, त्यांनी या ठिकाणच्या म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीवर त्यांनी आक्रमण केले, हल्ला केला. त्यामध्ये ही संस्कृती किंवा या ठिकाणी पूर्ण संस्कृती नष्ट झाली असावी याबद्दल मत मांडताना ज्या काही सिंधू संस्कृतीमध्ये सापडणारे ठिकाण, त्या ठिकाणाच्या रस्त्यावर माणसाचे हडे पडलेले आढळून आले. यावरून सिंधू संस्कृतीची माणसांची जी काही मानव आहेत त्यांची हत्या झाली असावी. कारण सिंधू संस्कृतीचे लोक हे शांत होते आणि एक लढाऊ प्रवृत्तीचे नसून ते एक लढाऊ प्रवृत्तीचे नसल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला असावा. त्याचबरोबर या लोकांनी हे हल्ला किंवा आक्रमण होत आहे हे पाहून हे घरेदारी सोडून निघून गेले असावे. अशा प्रकारचं मत तत्कालीन स्थितीमध्ये परकीय आक्रमणांनी सिंधू संस्कृतीचा नाश केला असावा असं मत मांडलं गेलं. आतापर्यंत जी 6 मते आपण समजून घेतलं, त्यामध्ये नद्याचा पात्र बदलल्यामुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली असावी, नैसर्गिक खूप म्हणजे रोग आल्यामुळे जे काही सिंधू संस्कृती नष्ट झाली असावी, त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये भूकंप किंवा महापूर आल्यामुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली असावी, त्यामुळे त्याच्यानंतर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे माणसाने ती संस्कृती सोडून देऊन त्या ठिकाणी अन्य ठिकाणी गेले असावे. त्याचबरोबर परकीय आक्रमणांची संस्कृती म्हणजे परकीयांचे आक्रमण हे सिंधू संस्कृतीवर झाल्यामुळे ही संस्कृती नष्ट झाली असावी. हे सर्व मतं त्या काळामध्ये सापडलेल्या किंवा त्या सिंधू संस्कृतीच्या ठिकाणाकडे पाहून केलेले एक मत किंवा विषेद केला. या संदर्भात ठोस असं पाहून किंवा जी संस्कृती कशी नष्ट झाली असावी हे मूळ जे एक निश्चित असं मत व्यक्त करता येत नाही. हे अनेक इतिहासकारांनी मांडलेलं मतांतर आहे. तर आज आपण सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे ही पूर्णपणे जवळपास 5-6 कारणे सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाबद्दलची पाहिली. आज जो भाग पाहिला यावरून सिंधू संस्कृतीच्या जी विकसित संस्कृती ही ऱ्हास होण्याची विविधांगी कारणे यावरून दिसून येतात. आत्तापर्यंत पहिला भाग म्हणजे अश्मयुग आणि सिंधू संस्कृती, जो प्रकरण क्रमांक 2, प्रकरण दुसरे हे पूर्णपणे संपलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपण अश्मयुगाचे विविध टप्पे पाहिले, सिंधू संस्कृतीचा शोध पाहिला, सिंधू संस्कृतीमधील प्रमुख ठिकाणे पाहिली. त्या प्रमुख ठिकाणामध्ये मोहेंजोदडो असेल, हडप्पा असेल, कालीबंगन असेल आणि लोथल या शहराबद्दलची माहिती पाहिली. त्या शहराची वैशिष्ट्ये पाहिली, काय महत्त्वपूर्ण बाबी आढळल्या. त्याचबरोबर या शहराची रचना कशी होती याबद्दलची माहिती पाहिली. आणि आज आपण या सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे सुद्धा बघितली. आणि याबरोबरच जे काही आपलं प्रकरण क्रमांक 2 सिंधू संस्कृती, अश्मयुग आणि सिंधू संस्कृती हे प्रकरण क्रमांक 2 पूर्णपणे संपलं आहे. उद्याच्या पिरियडमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 वैदिक युग याबद्दलची माहिती पाहणार आहोत. मी आत्तापर्यंत तुम्हाला जे काही भाग शिकवत आहे हा सर्व भाग म्हणजेच प्राचीन भारताच्या इतिहासाचा सिलेबस मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आपल्या ग्रुपवर टाकला आहे. तर प्रकरण क्रमांक 2 हे पूर्णपणे संपलं आहे. तर प्रकरण क्रमांक 3 ही उद्याच्या पिरियडमध्ये आपण शिकवण्यास प्रारंभ करणार.